बोलतात ना जादूटोणा नसतो, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. त्या काळ्या भावलीमध्ये सगळ्या जॉईंटमध्ये टाचण्या भरून आणि ती जे नख किंवा केस ते त्याच्याबरोबर लावून त्याच्या नावाने ते स्मशानमध्ये गाळलेलं आहे. म्हणजे तो आला आपला, त्याने तो देवाचा लावला सगळं म्हणजे रेडी, आणि त्याच्या अंगात आल्याच्या नंतर त्यांनी जे केलंय आता मी तुम्हाला सांगणार ना, तुम्ही बोलणार काय बोलतोय हा. दातानी पकडला असा, इथून त्यांनी टाचणी काढली, असा रक्त भरलेलं, आणि ती अशी समोर टाकली. आम्ही डोळ्यांनी पाहतोय. आता हे मी कसं सांगू, मला बघा माझा म्हणजे अंगावर हे होतं माझ्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट मिस्टर साईनाथ भाऊ. आणि हे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण आलेले आहेत. ह्यांचे जे अनुभव असतात खूप भयानक असतात. तर आम्ही आज डिसाईड केलं की आज आपण ह्यांच्याकडे जाऊया आणि आपण व्हिडिओ यांच्यासोबत बनवूया. तर ह्यांचा अनुभव ऐकायच्या आधी तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर मग चला ऐकू ह्यांचा आजचा अनुभव काय आहे. जय शिवराय, जय मल्हार. मी साईनाथ भाऊ. पहिल्यांदा पण तुम्हाला भेटलोय मी भरपूर. असंच काहीतरी आपल्या घरच्या स्टोऱ्या, खऱ्या स्टोऱ्या. आणि आता जे मी सांगणार आहे ते माझ्या वडिलाबरोबर झालेलं. खरं माझी वय 11-10 वर्षाची. आणि बोलतात ना जादूटोणा नसतो, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय, तो जादूटोणा. आणि विचार करा, आतापासून 10 म्हणजे माझी वय 10-11 वर्षाची होती, आता मी 61 वर्षाचा आहे. त्यावेळी काय असणार आहे, आमची आई, वडील आणि आम्ही 4-5 भाऊ बहीण होतो, छोटे असेच. एक जागेवर राहायचो आम्ही, अंधेरी. ते काय फुटपाथवर म्हणजे छोटं झोपडं बनवून आम्ही राहायचो. छोटंसं झोपडं होतं, तिथे आम्ही राहायचो. तर राहता आमच्या वडिलाची तब्येत थोडी खराब झाली. खराब झाली की डॉक्टरकडे जाणार ना आपण. आणि डॉक्टरकडे दाखवलं, बुखार आहे, ताप आहे, थंडी आहे, असं सांगितलं. त्याने दवा बिवा दिली. तर आमची आई, चला बाबा दवा करूया. 2-4 दिवस ठीक, मग तसंच. मग डॉक्टरकडे दाखवलं, दवा दिली, मग ठीक. मग हळूहळू सांगायला लागले, बाबा म्हणजे ही जॉईंट आहेत ना, जॉईंट हे सगळे माझे भरपूर दुखत आहेत. आणि आम्ही ऐकायचो, म्हणजे माझ्या घरामध्ये मी मोठा, समजदार आहे, 10-12 वर्षाचा मी समजदार आहे. हे जॉईंट आहे ना, हे सगळे माझे दुखत आहेत, हे सगळं माझं दुखतंय. म्हणजे असं वाटतंय ना, आतमध्ये काहीतरी खासतंय, म्हणजे टोचतंय असं. ठीक आहे, मोठ्या डॉक्टरला दाखवलं. त्यावेळी कुपर हॉस्पिटल, मेन मोठा दवाखाना. तिथे नेलं, बाबा एक्सरे कर, हे कर, ते कर, काय. मग 2-4 दिवस आराम, तिकडून पण दवा आणली, 2-4 दिवस आराम, मग तसंच. मग आमच्या आईची आई होती, आईची आई आणि आईचा भाऊ, ते एक दिवशी भेटायला आले. ते जरा जुन्या जमान्याचे ना, भेटायला आले ते. तर ते जावयाला पण भेटले, कसे जावय तुम्ही, आम्ही सगळे पाहतोय. आमच्या आईला भेटली, ती सगळे असे बसलेत. आणि मग स्टोरी सांगितली आमच्या आईनी त्यांना, की बाबा असं होतंय तुमच्या जावयाला, मी तर दवा करून कंटाळले. तर ती बोलली, मग काहीतरी उतारा बितारा करायचा. त्यावेळी कसं आहे, पुरा जंगलचा माहोल. आज 50 वर्ष गेले त्या गोष्टीला. उतारा बितारा करायचा, अंडे बिंडे उतरून टाक, काहीतरी कर. ठीक आहे. मग ती आली की आमच्याकडे 2-4 दिवस राहायचीच. मग तिन्ही संध्याकाळी, बाबा उतारा बितारा काय, अंडे बिंडे उतरले, 3 रस्त्यावर टाक, असं टाकून दिला. मग 2-4 दिवस आराम. मग 2 दिवस गेले की तसंच. वैताग आला सगळं. आमची आई बिचारी परेशान, रडायची. घरात खर्चाय पाण्याचे वांदे, पैशाचे वांदे, वडीलच कमवणारा आणि आम्ही सगळे असेच, म्हणजे कायच नाही आम्ही ना, छोटे. काय करायचं आता. मेन माणूस असं झाला का, कधी हे सामान विक, कधी ते सामान विक, काय घरचे सामान सुद्धा विकून आमच्या आईने आम्हाला. तर आमची आजी जी आमच्याकडे 2-4 दिवस राहायला आली होती, ती बिचारी गेली. आता ती किती दिवस राहणार आहे. भेटायला यायची ती लेकीला, जावयाला, पोराला. गेली आणि ती म्हातारी 4-6-8 दिवसांनी वापस आली.
वापस आली आणि आमच्या आईला ती बोलते की बघ मी हे बघा माझ्या अंगावरती काटे येतात, म्हणजे एवढी ओरिजिनल स्टोरी, आणि आम्ही ऐकतोय पाहतोय सगळं. बोलली बघ आमच्या इथे मी जिथे राहते कुर्ल्याला राहायचे तेव्हा होते पुरं, म्हणजे आता तर कुर्लं लय हे झालं एकदम, ते पण तसंच. तिथे एक देवऋषी होता, त्याचं नाव मला काही आठवत नाही. देवऋषी म्हणजे तो चांगला देवऋषी, त्याच्या अंगात ना वारं होतं त्याच्या अंगात, असे लोक बोलायचे, पण आम्हाला काय तेवढा अंदाजा नाही आता कसं वारं, म्हणजे त्यावेळी आम्हाला ते पण नाही समजत वारं काय. तर बोलली बघ बाई, म्हणजे तिचा जावई ना, लेकीचा नवरा आहे, तर तिला थोडंसं केअर, म्हणजे तिला असं वाटलं की याला काय व्हावं नाही, पोरं बाळा आहे छोटी छोटी, त्याला काय झालं नाही पाहिजे. ठीक आहे बाबा. मग तिने बोलली मी विचारते त्यांना, त्या देवऋषाला, आणि मग तुला घेऊन जाते. ठीक आहे. ती बोलली बघ आई बोलली काय होत असलं तर बघ करू आपण याचा इलाज. आणि पप्पा तोपर्यंत लय हे झाले, म्हणजे चालता उठता बसता त्यांना असं म्हणजे त्रास व्हायला लागला, जाम त्रास, चांगला हट्टाखट्टा माणूस. मग ती गेली, त्या देवऋषाचा टाइम घेतला तिने, तिचा टाइम होता 7 ते 10 8 असा तो बसायचा टाइम घेतला. मग आम्ही वापस आली म्हातारी 2 दिवसांनी, आणि मग आमच्या आईला बोलली बाबा मी टाइम घेतलाय, पण आपण जायचं कसं आता. त्यावेळी अंधेरीपासून कुर्ला टॅक्सी करून जायचं तरी म्हणजे 2 रुपये मला वाटतं व्हायचे त्यावेळी, पण ते पण आमच्याकडे नाही. मग 332 नंबर बस, मला चांगलं ध्यान आहे त्या बशीचा नंबर आज पण, ती अंधेरी स्टेशनवरून कुर्ला स्टेशनला जाते बस. त्या बशीत आम्ही बसलो आणि आम्ही आमच्या पप्पाला घेऊन त्या देवऋषाकडे गेलो. देवऋषाच्या अंगात आलं काय, म्हणजे त्यांचं काय होतं, त्यांनी तिचं पाहिलं त्यांनी आणि हातबीत लावून बघितलं, पण बोलला हे आज मी काय करू नाही शकत त्याच्यासाठी, हे लय भयंकर आहे, हे मला ह्याची तयारी करावी लागेल, लय म्हणजे ते जास्तच भयंकर आहे. आता आम्ही हा विचार केला भयंकर म्हणजे काय, आमची आई पण तिथे परेशान, ती आमच्या आईची आई परेशान. तुम्ही एक काम करा, त्याने काहीतरी मंगळवार शनिवार असं काय टाइम सांगितलं आमच्या आईला, ते पण मला काय आठवत नाही, तुम्ही त्यावेळी माझ्याकडे या, मग आपण याचा करू, पण तुम्ही मजबूतीने या, म्हणजे मला मोठं काम करायचं आहे. आता काय मोठं काम आम्हाला काय समजतं येते, सगळे परेशान. ठीक आहे, गेलो बाबा, त्यांनी ज्या हिशोबाने बोलवलं होतं त्या हिशोबाने गेलो आम्ही. आणि बसलेत आमचे बाबा, आम्ही बाबा बोलायचो, बसलेत ते. आणि म्हणजे तो आला आपला, त्यांनी तो देवाचा लावला सगळं म्हणजे रेडी, आणि त्याच्या अंगात आल्याच्या नंतर त्यांनी जे केलंय आता मी तुम्हाला सांगणार ना, तुम्ही बोलणार काय बोलतोय हा. तो माणूस काय करायचं माहिती का कुणाल भाऊ, तो इथे असा त्यांनी दातानी पकडला, असा इथून त्यांनी टाचणी काढली, असा रक्त भरलेलं, आणि ती अशी समोर टाकली. आम्ही डोळ्यांनी पाहतोय. आता हे मी कसं सांगू, मला बघा माझा रुंगट म्हणजे अंगावर हे होतं माझ्या, असं म्हणजे इथून टाचणी काढली, त्या जेवढे जॉईंट आहेत सगळ्यावरून टाचणी काढली त्यांनी, टाचण्या काढल्या त्यांनी सगळ्या जॉईंट मधून इथून आडवा करून, म्हणजे आम्हाला वाटलं पप्पा आमचे गेले, मेला, संपला, म्हणजे एवढं तो भयंकर त्याच्याबरोबर करतोय. आणि तो कमसे कम 2 अशा 10 टाचण्या काढल्या त्यांनी, टाचण्या काढल्या. मग त्यांनी त्याचे जे होते ते त्या लोकांनी शांत केलं, सगळं अंगारा बिंगारा लावला, त्याला पण लावला आमच्या पप्पाला, आणि मग साईडला घेतलं. आम्ही तर काय एकदमच लांब आहे, साईडला घेतलं. मग ते पण शांत झाले. ते मग त्यांना पाणी बिनी पाजून आमच्या पप्पाला पण ते जखम, पण पप्पाला थोडं असं म्हणजे आम्हाला पण वाटलं की बरं वाटायला लागलं त्यांना. मग झाल्या या गोष्टीला 1-1.5 घंटा गेला. मग नंतर आम्ही आमच्या आजीनी विचारलं की बाबा हे काय प्रकरण आहे, असं कसं काय, हे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, एका माणसाच्या अंगातून टाचण्या. मग त्यांच्याकडे ते काळी भावली होती, अशी मोठी काळी भावली, आणि त्यांनी मग सांगितलं की ह्याच्यावर जादू होते. ह्या माणसाचा कुणीतरी केस किंवा कपडा किंवा काहीतरी, म्हणजे या माणसाची नख घेऊन त्या
काळ्या भावलीमध्ये सगळ्या जॉईंटमध्ये टाचण्या भरून आणि ती जे नखं किंवा केस ते त्याच्याबरोबर लावून त्याच्या नावाने ते स्मशानमध्ये गाळलेलं आहे. हे जे काम केलंय मी, मला पण एवढं नव्हतं तो बोलतो माहिती की मी एवढं करीन. मला वाटलं हा माणूस मरणारच आज, म्हणजे माझ्या अंगात तर हे होतंय, पण हे असं केलेलं आहे म्हणून हे एवढं, ही जादू आहे ह्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो, रात्री आम्हाला 11-12 वाजले. येताना आम्ही टॅक्सी कशी तरी बाबा इकडून तिकडून, आमचं पुरं खानदान तिकडे राहायचं, आमच्या आईने कुणाकडून पैसे घेऊन पप्पांना आणला. मग आमचे पप्पा थोडे थोडे चांगले होत गेले आणि चांगले झाले, ते चांगले झाले, व्यवस्थित झाले. मग त्यानंतर भरपूर वर्षांनी मेले ते, पण ते त्यावेळी चांगले झाले. ही म्हणजे एक अशी स्टोरी आहे ना, डोळ्यांनी बघितलेली आणि आमच्या घरात घडलेली. अशा टाचनं त्यांनी दातांनी ओढून काढलं. मांस त्यांनी मांस यायचं तिच्या दातात, आम्ही मांस पाहिलंय असं की तुटतोय, म्हणजे पूर्ण जॉईंट. हा इथे पकडायचा तो असा आणि असं खेचलं, मासा तुकडा निघायचा असा. ती टाचणी असं टणकन पडली की ती माहिती पण टाचणी आहे. ही स्टोरी आहे, ही आमच्या घरामध्ये घडलेली, आमच्या वडिलाच्या बरोबर. कुठे समजा कुठे जातो, कुठल्या बाबाकडे तो बोलतो ये लेके आ, वो लेके आ, लिंबू लेके आ, उसके अंदर टाचनी लगा के ये करना है वो करना है, असं होऊ शकतो. का की आज बी तो हाय प्रकरण. बघा आता आपण कुठे, आपण काळ्या भावल्या कुठेतरी रोडवरती बघा, आमुषा पौर्णिमाला तुम्ही सकाळी निघा कामाधंद्यावर, तर तुम्हाला कुठे ना कुठे दिसणार भावली टाकली आहे, मान कापल्याला कोंबडा टाकलाय. म्हणजे तसं ते बघून आपल्याला, म्हणजे आता मला ध्यान येते की त्यावेळी ते खरं होतं. बरोबर. ती गोष्ट खरी आहे, जादूटोणा आहे आणि तो मोठ्या लेवलचा जादूटोणा आहे. म्हणजे माणसाला खपवायचं त्याला. तो नशीब त्याचं की तो त्याला भेटला आणि आमची आजी आमच्या काही घरी यावी आणि असं तिने प्रकरण बघावं, त्या माणसाची तिने घाटभेट घ्यावी आणि मग त्याला घेऊन जावं. म्हणजे एक, म्हणजे बोलतात ना माणसाचं नशीब, योग, ही मोठी गोष्ट आहे ना. तर आमचं मग तिथेच तो पप्पा आमचा तिथे संपला असता. आम्ही बोललो असतो दवा दारू हे डॉक्टर करत 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 एक दिवशी तो मेलाच असता. मरायचं सगळ्यालाच आहे हो, कोण इथे जगायला आले का, पण तो पटकन म्हणजे मेला असता, लवकरच मेला असता तो. पण ती आजी घरी काय यावी, तिने काय पाहावं आणि मग तिने त्या माणसाला विचारावं. म्हणजे जुन्या जमान्याची लोक ना ह्या सगळ्या गोष्टीवर जास्त भरोसा करायची. बरोबर. तर ते तसं काम झालं आणि देवाची कृपा झाली. जय मल्हार, सगळं चांगलं झालं. असे ही छोटीशी आपल्या जीवनातली हकीकत, म्हणजे कहाणी नाही, याच्यात काही खोटं नाही ना कहाणी नाही, डोळ्यांनी पाहिलेली स्टोरी आहे. आज तर आमची आई पण नाही, बाबा पण नाही, पण त्यावेळी ते जवान होते आणि तसं झालं त्यांच्याबरोबर. आता एक कोण दुश्मन होतं ते तर आम्हाला पण नाही कळलं नाही. आम्ही कुठे शोधणार आहे, सगळं संपलं तसं. असं ते हकीकत स्टोरी होती आपली, झालं सर. तर धन्यवाद, तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत. आणि गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यांच्याकडे अजूनही अनुभव आहेत त्यांच्या लाईफमध्ये जे घडलेले, ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपल्यासोबत डिस्कस करणार आहे.